मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठी दाम्पत्य म्हणजे रमेश आणि सीमा देव। आज हिंदीसह मराठी चित्रपटात अत्यंत सात्विक, सोज्वळ आणि तेवढ्याच दमदार अभिनयाने सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या बनलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं। तर रमेश देव यांनी देखील गेल्या वर्षीच जगाचा निरोप घेतलाय। मात्र त्यांचं सहजीवन आणि सिने कारकीर्द कशी होती त्यावर एक नजर टाकूयात। सीमा देव या मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री। त्यांनी आतापर्यंत 80हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। त्यामध्ये अयोध्यापती, आलिया भोगासी, ज्ञानबा तुकाराम, सुवासिनी, जगाच्या पाठीवर हे मराठी, तर आनंद, मर्द, रूप की राणी, चोरों का राजा, जय जय शिवशंकर, संसार या काही हिंदी चित्रपटांचा समावेश आहे। तर या रिअल लाईफ कपलने तब्बल 73 सिनेमांमध्ये नवरा बायकोची भूमिका देखील साकारलेली आहे। सीमा यांनी सुवासिनी या नावाने आपलं आत्मचरित्र देखील लिहिलेलं आहे। त्यांच्या या सिने कारकिर्दीसह त्यांच्या रिअल लाईफ मध्ये रमेश आणि सीमा देव यांच्या भेटीचा किस्सा देखील रंजक होता। 15 वर्षांच्या सीमा आईची साडी घालून डोक्यामध्ये मोगऱ्याचा गजरा मारून फिल्मिस्तानमध्ये ऑडिशन देण्यासाठी आई बरोबर चर्नी रोडवरून लोकलमधून जात होत्या। त्याचवेळी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटात खलनायक साकारणारे अभिनेते रमेश देव त्याच लोकलमध्ये होते। सीमा यांनी पाहता क्षणी रमेश देव यांना ओळखलं आणि आईला सांगितलं, हेच आंधळा मागतो एक डोळा सिनेमामधील दुष्ट खलनायक। त्यावर त्यांच्या आईने यांना रागावून त्यांच्याकडे बघू नको असंही सांगितलं होतं। अशी रमेश आणि सीमा देव यांची पहिली भेट होती आणि याच भेटीत रमेश सीमा यांच्या प्रेमात पडले। सुंदर मुलगी आहे, आता हिला पटवायचं असंच त्यावेळी माझ्या मनात आलं होतं, असं रमेश देव यांनी प्रांजळपणे कबूलही केलं होतं। तर आपल्या सहजीवनाबद्दल लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी बोलताना सीमा यांनी आपल्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं। त्या म्हणाल्या होत्या, लग्नाची ही 50 वर्ष कशी गेली कळालंच नाही, ठरवून कोणत्याही गोष्टी केल्या नाही, मात्र दोघंही सारख्याच क्षेत्रातील असल्याने कोणत्या अडचणी येतील त्याला तोंड कसं द्यायचं याचा आधीच विचार करून ठेवला होता। आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगला जायचो, वेगवेगळ्या अभिनेते अभिनेत्रींसोबत काम केलं, रोमॅन्टिक सीनही केले, मात्र ते पडद्यावरचे आहेत, खरे नाहीत हे कायम समजून घ्यायचो। हा आमचा एकमेकांवरचा विश्वास होता, म्हणून हे होऊ शकलं। त्यामुळे सुखी संसारासाठी एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या होत्या। त्यामुळे असं हे एव्हरग्रीन कारकीर्द असणारं एव्हरग्रीन सिने दाम्पत्य प्रत्येकाच्या कायमच स्मरणात राहील। त्यांना लेट्सअपची भावपूर्ण श्रद्धांजली।